मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावे. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या अल्गो ट्रेडिंग मराठी चॅनलवरती. सो मित्रांनो, आज खूप महत्त्वाचा दिवस आहे आपल्यासाठी, कारण आज आपण खूप चांगला प्रॉफिट बुक केलेला आहे अल्गो ट्रेडिंग मार्फत. एक हायएस्ट प्रॉफिट बुक केलेला आहे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा तो जो अल्गो ट्रेड आहे हा कम्प्लिटली एक्सप्लेन करणार आहे. ती स्ट्रॅटेजी काय आहे, तो त्यामध्ये प्रॉफिट का झाला, मार्केटमध्ये सिनेरिओज काय बदलला, किंवा मार्केटमध्ये अशा प्रकारचा सिनेरिओ जर बदलला तर तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरायची हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कम्प्लिटली सांगणार आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक गोष्ट सांगते की या व्हिडिओमध्ये माझा कोणताही प्रॉफिट लोकांना दाखवणं माझा उद्देश नाहीये, पण ऑप्शन सेलिंग मधनं तुम्ही काय अचीव करू शकता किंवा ऑप्शन सेलिंगचं पोटेन्शियल काय हे मला तुम्हाला फक्त दाखवायचं आहे. यासाठी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो, यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. ठीक आहे. आणि ही ऑप्शन सेलिंग आपण कशा प्रकारे अल्गोमध्ये केलेली आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये मी जी स्ट्रॅटेजी वापरली ती स्ट्रॅटेजी नवीन अजिबात नाही. ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला चॅनलवरती शिकवलेली आहे टोटली फ्रीमध्ये. ओके. आपला कोणताही पेड कोर्स नाही आहे, पेड ग्रुप नाही आहे, पेड मेंबरशिप नाही, काही नाही. सर्व मी तुम्हाला ह्या चॅनलवरती फ्रीमध्ये शिकवलेलं आहे. ठीक आहे. सो आता आपण सुरुवात करूया. कशा प्रकारे आपल्याला प्रॉफिट आलं, कशा प्रकारे रिझल्ट आला, त्यासाठी आपण आपल्या अल्गो प्लॅटफॉर्मवरती जाऊया. लक्षात घ्या, या अल्गो प्लॅटफॉर्मची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. सोबतच हे अल्गो सॉफ्टवेअर कसं वापरायचं हे मी तुम्हाला शिकवलं. चॅनलवरचे प्रिव्हियस व्हिडिओज तुम्ही बघून घ्या. आता मी तुम्हाला आजचे माझे पहिले म्हणजे रिझल्ट दाखवतो अल्गोचे. काय रिझल्ट आलेले आहेत. ओके. जवळपास मी रिअल ट्रेड केलं शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवशी. इथे तुम्हाला साधारणतः एक 13 लाख रुपयांचा रिअल प्रॉफिट दिसतोय. आणि एकाच स्ट्रॅटेजीमधनं मला जवळपास त्यामध्ये 11 लाख रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे अल्गो ट्रेडिंग मधून. हे कम्प्लिटली अल्गो ट्रेडिंग आहे इंडियन शेअर मार्केट मधलं. ठीक आहे. थोडासा मी खाली येतो आणि इथे तुम्हाला ती माझी स्ट्रॅटेजी दिसते, ते माझे रिझल्ट दिसतात. आणि हा रिअल ट्रेड आहे, पेपर ट्रेड वगैरे नाही. ठीक आहे. हा रिअल ट्रेड आहे माझा, कारण तुम्हाला अल्गोमध्ये दिसतोय. इथे माझं अकाउंट दिसतोय, झेरोदाचं जे आहे ते ह्याला अटॅच येतं. सो इथे तुम्ही बघाल की 1.5% स्ट्रॅडल. आता ही स्ट्रॅटेजी काय आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हवं तर मी तुम्हाला परत एक्सप्लेन सुद्धा करेन ही स्ट्रॅटेजी, आणि स्ट्रॅटेजीची फाईलही तुम्हाला देईन. ठीक आहे. आता ह्या एका स्ट्रॅटेजीमध्ये जवळपास 11 लाख रुपयांचा प्रॉफिट आपण बुक केलेला आहे. आता याच्यामध्ये किती लॉट होते, काय होते, सर्व गोष्टी आपण इथे बघून घेऊया. सो त्यासाठी मी तुम्हाला नेतो ह्या स्ट्रॅटेजीमध्ये. सो इथे तुम्हाला दिसते जवळपास इथे माझ्याकडे 1755 क्वांटिटी कॉलच्या होत्या, पुटच्या होत्या, परत कॉलच्या पुटच्या, म्हणजे जवळपास माझ्याकडे 1755 क्वांटिटी म्हणजे होता 27 लॉट. ठीक आहे. सो साधारणतः माझ्याकडे 27 × 2 54 लॉट्स होते. 54 लॉट्सने मी ही स्ट्रॅटेजी केलेली होती. ओके. 54 लॉट्सने मी ही स्ट्रॅटेजी अल्गोमध्ये केलेली होती. जेवढ्या लॉट्सने मी ट्रेडिंग करतो, आणि 54 लॉट्स मध्ये 11 लाख रुपये प्रॉफिट. याचा अर्थ तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की तुम्ही जर सिंगल लॉट यूज केला असता. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल की कॅपिटल जास्त होतं म्हणून प्रॉफिट जास्त झाला. मान्य आहे, पण तुम्ही असं समजा की तुमच्याकडे एक लॉट आहे, तुम्ही एका लॉटने ही स्ट्रॅटेजी करताय. सो तुम्हाला किती प्रॉफिट झाला असता. ठीक आहे. सो त्यासाठी मी इथे तुमच्या समोर ओपन करतो आहे आता कॅल्क्युलेटर, आणि कॅल्क्युलेटरवरती आपण जाऊन बघून घेऊया. ओके. साधारणतः मी राऊंड फिगर पकडतो, 11 लाख रुपये डिवायडेड बाय 54 लॉट्स. सो एका लॉटवरती इथे 20,000 रुपयांपेक्षाही जास्त प्रॉफिट आलेलं आहे. ठीक आहे. एका लॉटवरती 20,000 रुपयांपेक्षाही जास्त प्रॉफिट या ठिकाणी आलेला आहे अल्गो ट्रेडिंगमध्ये. आता एका लॉटमध्ये तुम्ही जर ऑप्शन सेलिंग करत असाल तर ती कशी करायची हे मी ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. प्लस मी ही स्ट्रॅटेजी आजच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार आहे एक्झॅक्टली स्ट्रॅटेजी काय. सो सिंगल लॉटमध्ये तुम्ही सिंगल डे मध्ये 20,000 रुपीज मिळवताय. ही खूप मोठी गोष्ट झाली अल्गो ट्रेडिंगसाठी किंवा ऑप्शन सेलिंगसाठी. बरं, हे शक्य का झालं, किंवा हे रोज शक्य होऊ शकतं का, ते बघून घेऊया आपण. ठीक आहे. हे रोज शक्य होऊ शकतं का तेही बघूया, किंवा आज का शक्य झालं तेही बघूया. लक्षात घ्या, आजच्या दिवशी आता अनफॉर्च्युनेटली मी तुम्हाला इथे ना निफ्टीचा चार्ट ओपन करून दाखवू शकत नाही, कारण की सेबीचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, त्यामध्ये आपण लेटेस्ट चार्ट दाखवू शकत नाही युट्यूबमध्ये. सो मी तुम्हाला इथे आजच्या दिवसाचा चार्ट ओपन करून दाखवू शकत नाही. पण तुम्हाला माहिती होते की कालच्या दिवशी जे आहे ना ते गिफ्ट निफ्टी किंवा आपलं US मार्केट जे आहे ते खूप जास्त वरती होतं. सो त्यामुळे आज मार्केटमध्ये खूप मोठी गॅप अप ओपनिंग झाली. आज मार्केटमध्ये खूप मोठे गॅप अप ओपनिंग झाले, आणि त्यामुळे इंडिया विक्स जो आहे, ओके, इंडिया विक्सचा चार्ट मी ओपन करू शकतो. सो इंडिया विक्स तुम्ही इथे बघू शकता, जो की साधारणतः होता एक 13.5च्या घरामध्ये. सकाळी ओपन झालं तेव्हा तो डायरेक्टली पोहोचला 15.5 पर्यंत. पहिल्या काही मिनिटांमध्ये तो पोहोचला 15.5 पर्यंत. आणि तिथे पोहोचल्यानंतर 15.5 पर्यंत पोहोचला म्हणजे काय, मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली. इंडिया विक्स 15.5 पर्यंत पोहोचला 13.5 पर्यंत. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी वाढली,
ऑप्शन्सच्या प्राइजेस वाढल्या. ऑप्शनच्या प्राइजेस वाढल्या, बरोबर आहे. सो ऑप्शनच्या प्राइजेस वाढल्या त्यावेळेला आपण ही स्ट्रॅटेजी टाकलेली होती. सकाळी सकाळी ही स्ट्रॅटेजी टाकली होती आपल्या अल्गोने. आणि जसं जसं मार्केटमध्ये टाइम गेला ही व्हॉलॅटिलिटी ड्रॉप झाली, व्हॉलॅटिलिटी कमी झाली आणि आपल्याला या ठिकाणी जशी व्हॉलॅटिलिटी कमी झाली ऑप्शनचे प्रीमियम पण कमी झाले. ऑप्शनचे प्रीमियम पण कमी झाले आणि आपल्याला प्रॉफिट झाला. बरं, ह्याच्यामध्ये अजून एक बोनस काय भेटला आपल्याला, प्रीमियम कमी झाले, ठीक आहे. म्हणजे प्रीमियम कमी झाला आहे आपल्याला माहिती आहे, पण त्यामध्येच एक महत्वाची गोष्ट झाली ना, ती म्हणजे मार्केट गॅप अप ओपनिंग झाल्यानंतर सेटल झाल्यानंतर ते साईडवेज राहिलं. ठीक आहे, आपली स्ट्रॅटेजी ती पडल्यानंतर मार्केट साईडवेज राहिलं आणि त्यामुळे जे आहे आपल्याला खूप चांगला प्रॉफिट याच्यात झाला. तिसरी गोष्ट, आजच्या दिवशी एक्सपायरी होती. सो ह्या तीनही गोष्टी एकसाथ जुळून आल्या, त्यामुळे जो आहे तो आपल्याला मोठा प्रॉफिट झालेला आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे विक्स ड्रॉप. ओके, म्हणजे इंडिया विक्स ड्रॉप, प्रीमियम कमी. सेकंड म्हणजे मार्केट साईडवेज आणि थर्ड म्हणजे एक्सपायरी डे. सो ह्यामुळे खूप चांगले प्रॉफिट्स आपल्याला झालेले आहेत. आणि सोबतच आता तुम्हाला माहिती आहे की बजेटमुळे ऑलरेडी विक्स हाय आहे. ठीक आहे, बजेटमुळे ऑलरेडी विक्स जो आहे तो थोडासा हाय हाय म्हणता येत नाही, आज थोडासा कमी नक्कीच झालाय, बट त्यात थोडासा वरती आहे. सो या आठवड्याभरात जर मार्केट असंच साईडवेज राहिलं, या आठवड्याभरामध्ये मार्केट असंच साईडवेज राहिलं, तर तुम्हाला प्रत्येक दिवशी चांगले प्रॉफिट्स होऊ शकतात. कारण की विक्स ऑलरेडी हाय आहे, मार्केट साईडवेज झालं तर प्रीमियम परत कमी होणार नाही, चांगले प्रॉफिट्स तुम्हाला भेटू शकतात. ओके, ऑप्शन सेलिंगमध्ये अल्गोमध्ये. सो आता स्ट्रॅटेजी काय होती किंवा काय झालेलं होतं ते तुम्ही पाहिलात. सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला स्ट्रॅटेजीमध्ये काय सेल झालेलं ते दाखवते इथे. ते इथे बघा, इथे आपला कोणता स्ट्रॅडल झालेला, 25,800चा. बरोबर, 25,800चा स्ट्रॅडल झालेला होता आणि साधारणतः मार्केट जे आहे ते याच अराउंड क्लोज झाला आजच्या दिवशी, याच अराउंड एक्सपायर झालेला आहे. सो हा पण एक बेनिफिट आपल्याला भेटला, हा पण इग्नोर करून चालणार नाही. So आता मी तुम्हाला दाखवतो स्ट्रॅटेजी काय होती, कशा प्रकारे क्रिएट केली गेलेली ती स्ट्रॅटेजी होती. सो त्यासाठी सिंपल आपण इथे जाऊया आणि ही जी आपली स्ट्रॅटेजी आहे माझ्याकडे ऑलरेडी ऑब्विसली सेव्ह आहे, ती इथे मी ओपन करतो. ओके, सो इथे बघा माझ्याकडे भरपूर स्ट्रॅटेजी आहेत ऑलरेडी. सो त्यामधली एक स्ट्रॅटेजी मी या ठिकाणी सेव्ह करतो. ठीक आहे, इथे 1.5% स्ट्रॅडल क्लिअर आहे. आता इथे बघा, इथे मी ही एक लॉटने सेव्ह केली आहे तुमच्यासाठी, कारण मला ही तुम्हाला सेंड करायची. स्ट्रॅटेजी काय आहे बघा, स्ट्रॅटेजीमध्ये आपण निफ्टीमध्ये सकाळी 9:16 एंट्री घेतोय, 2:55 ची एक्झिट आहे आपली. पण काय प्रॉफिट काय करतोय आपण, आपण ऍट द मनीचा कॉल आणि ऍट द मनीचा पुट जो आहे तो फक्त सेल करतोय. या व्यतिरिक्त आपण काही करत नाही. ऍट द मनीचा कॉल पुट सेल केला, शॉर्ट स्ट्रॅडल ज्याला म्हणतात तो आपण केला, तिथून खाली आलो, मॅक्झिमम लॉस ठेवला आपण 3,500. आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीला ओव्हरऑल कॅपिटल लागणार 2,50,000. सो त्यावरती आपण 1.5% अमाऊंटचा स्टॉप लॉस ठेवला, म्हणून याला नाव आहे 1.5% स्ट्रॅटल. सो 3,500 रुपयाचा स्टॉप लॉस पर लॉट मध्ये. सो ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही बॅक टेस्ट करताय, मी याआधी भरपूर वेळेला तुम्हाला शिकवलेली आहे बॅक टेस्ट करून, याच्या आधी सुद्धा. पण तुम्ही आता जर मी तुमच्यासमोर ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्ट केली, त्याचे रिझल्ट काय येतात तेही बघा. सो इथे तुम्ही बघू शकता की गेल्या एका वर्षामध्ये तुम्हाला 1,00,000 रुपयांचा प्रॉफिट दिलेला आहे ऑन अ कॅपिटल ऑफ 2,50,000. ठीक आहे, ऑन कॅपिटल ऑफ 2,50,000 रुपयांच्या आसपास. क्लिअर आहे. सो अशा प्रकारे जे तुम्ही ही स्ट्रॅटेजी वापरू शकता, यूज करू शकता. ही सिंपल स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी आहे इंट्राडे मध्ये, जी मी रोज यूज करतो. ओके, रोज या ठिकाणी माझे रिझल्ट तुम्हाला इथे जे दिसत आहेत, मी रोज यूज केल्यामुळे मला पण ऑब्व्हियसली हेच रिझल्ट जे ते भेटत असतात. आजच्या दिवशी सुद्धा तुम्हाला काय रिझल्ट भेटलेले ते मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता तुम्हाला जर स्ट्रॅटेजीची फाईल हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या अल्गो ट्रेडिंग टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्यावरती जावा, जॉईन व्हा. तिकडे मी ह्या स्ट्रॅटेजीची फाईल ऑलरेडी सेंड केलेली आहे, ती तुमच्याकडे डाउनलोड करून घ्या. स्ट्रॅटेजीची फाईल तुम्हाला भेटली की काय करायचं, परत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं, ह्या सॉफ्टवेअरची लिंक आहे. सॉफ्टवेअरच्या लिंकला आला, तिथे बॅक टेस्टला क्लिक करायचं, स्ट्रॅटेजीवर जायचं आणि मी जी तुम्हाला फाईल दिली ती इथे येऊन इम्पोर्ट करायची. ओके, स्ट्रॅटेजीची फाईल इथे इम्पोर्ट करा. इम्पोर्ट केल्यानंतर सर्व तुमच्या समोर जे मी तयार केलेलं होतं तुमच्यासमोर दिसायला सुरुवात होणार. सेव्ह करा आणि ट्रेडिंगला सुरुवात करा. ठीक आहे, ट्रेडिंगला कशी सुरुवात करायची, काय करायची ह्याबद्दल मी डिटेल व्हिडिओ बनवला. आपल्या चॅनलवरती जावा, पहिले एक 4-5 व्हिडिओज बघून घ्या. त्यामध्ये मी तुम्हाला शिकवलं हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं, स्ट्रॅटेजी कशी डिप्लॉय करायची, लाईव्ह मार्केटमध्ये कशी वापरायची, ब्रोकर कसा अटॅच करायचा, सर्व फ्रीमध्ये शिकवलं. ठीक आहे, नक्की ह्या गोष्टीचा फायदा घ्या. परत एकदा सांगतो, मी जे तुम्हाला दाखवलं ते कोणत्याही तुम्हाला प्रॉफिट दाखवायचं आहे म्हणून नाही, बट ह्याचं पोटेन्शियल काय आहे, अल्गोमध्ये ऑप्शन सेलिंगमध्ये पोटेन्शियल काय आहे, काही काम न करता, टेन्शन न घेता, हे तुम्हाला मला या व्हिडिओच्या मार्फत दाखवायचं होतं. तुमच्यापैकी जर कोणाला अल्गो ट्रेडिंग मराठीतनं फ्रीमध्ये शिकायची, आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.
टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तिकडून आपल्याला नक्की जॉईन व्हा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.